देशभरातल्या महाराष्ट्राच्या राज्यांमधील लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झालं। या टप्प्यामध्ये प्राथमिक माहितीनुसार मतदानाचं प्रमाण हे 58% आहे। त्यामध्ये बंगालमध्ये सर्वाधिक 73%, तर महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजे 49% मतदान झाल्याचं सध्या तरी दिसतंय। महाराष्ट्रामध्ये कमी मतदानासाठी मतदानातील दिरंगाईचा आरोप झाला, त्यावरून राजकारण देखील रंगलं। देशभरात अंदाजे 58% मतदान। देशात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये। देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात। महाराष्ट्रापेक्षा बिहार आणि झारखंडमध्ये जास्त मतदान। देशातील 5व्या टप्प्याचं आणि महाराष्ट्रामधल्या शेवटच्या टप्प्यामधलं मतदान आज पार पडलं। एकूण 49 लोकसभेच्या जागांसाठी झालेल्या मतदानामध्ये देशभरामध्ये एकूण 695 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालंय। यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये 13, पश्चिम बंगालमध्ये 7, बिहारमधील 5, जम्मू काश्मीरमधली 1, लडाखमधील 1, झारखंडमधील 3, ओडिशामधल्या 5 आणि महाराष्ट्रामधल्या 13 जागांचा समावेश आहे। देशाचा विचार केला तर राहुल गांधी, स्मृती इराणी, राजनाथ सिंह अशा मोठ्या नेत्यांचं भवितव्य आता मतदारांनी ईव्हीएम मध्ये नोंदवलंय। महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा काही महत्त्वाच्या लढती झाल्या। रायबरेली, यूपी, राहुल गांधी, दिनेश सिंग। अमेठी, उत्तर प्रदेश, स्मृती इराणी, किशोरलाल शर्मा। लखनऊ, राजनाथ सिंह, रविदास मेहरोत्रा। कल्याण, श्रीकांत शिंदे, वैशाली दरेकर। उत्तर मुंबई, पीयूष गोयल, भूषण पाटील। दक्षिण मुंबई, अरविंद सावंत, यामिनी जाधव। भिवंडी, कपिल पाटील, बाळामामा म्हात्रे आणि निलेश सांबरे। सारण, बिहार, राजीव प्रताप रूडी, रोहिणी आचार्य। हाजीपुर, बिहार, चिराग पासवान, शिवचंद्र राम। बारामुल्ला, जम्मू काश्मीर, ओमर अब्दुल्ला, सज्जाद लोड। मुंबईतील मतदानाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक सेलिब्रिटी हे मतदान केंद्रावरती उपस्थित राहून मतदानाचा अधिकार बजावतात। त्यापैकी बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख, सलमान, आमिर खान, रेखा, माधुरी दीक्षित, अंबानी कुटुंबीय, रतन टाटा, ज्येष्ठ लेखक गुलजार यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक ज्येष्ठ कलाकारांनी मतदान केलंय। इतकंच नाही तर मुंबईमधल्या मतदान केंद्रांवरती अगदी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या। वोटिंग करणं किती इम्पॉर्टंट आहे, तर आज मी इथे येऊन वोट करू शकतो, मी फार खुश आहे आणि ॲज अ प्राऊड इंडियन मी इथे आलोय माझं वोट कास्ट करायला। बहुत अच्छे से ऑर्गेनाइज किया। इट वाज वेरी वेल डन। आई एम वेरी इम्प्रेस्ड। मतलब जो भी ऑर्गेनाइजर्स हैं, मतलब वेदर इट वाज द पुलिस और द इलेक्शंस हु ऑर्गेनाइज इट, इज सो वेल डन। हमारा फंडामेंटल राइट है, डेमोक्रेटिक राइट है, तो हमें ज़रूर एक्सरसाइज करना चाहिए। और जब भी आप जिस शहर में हैं, फाइंड आउट, गेट ऑल द इन्फॉर्मेशन और ज़रूर जाइए। महाराष्ट्रासह देशभरातल्या अनेक मतदान केंद्रावरती गोंधळ झाला। मुंबईमधल्या विलेपार्ले, भिवंडी, बोरिवलीमध्ये लांबच लांब रांगा आणि गोंधळ बघायला मिळाला। तर नाशिकमध्ये शेवटच्या काही मिनिटांमध्ये मतदान केंद्रावरती गर्दी झाली। दुसरीकडे बिहारच्या सारणमध्ये भाजपचे उमेदवार राजीव प्रताप रूडी यांनी मतदानाच्या दरम्यान गडबड गोंधळ झाल्याची तक्रार केली। तर राहुल गांधींचा मतदारसंघ असणाऱ्या रायबरेलीमध्ये जाऊन राहुल गांधींनी मतदारांसोबत संवाद साधला। पश्चिम बंगालच्या हुगळी लोकसभा मतदानाच्या केंद्रावरती भाजपचे उमेदवार लॉकेट चॅटर्जी आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी बाचाबाची झाली। टीएमसीचे लोक मतदारांना प्रभावित करत असल्याचा आरोप झाला। जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मतदान झालं। अगदी सकाळपासूनच मोठ्या संख्येने मतदारांनी आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती रांगा लावल्या। देशभरातल्या विविध पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा मतदानाचा अधिकार बजावला। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, बसपाच्या मायावती अशा नेत्यांनी मतदान केलंय। जीवनातला अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि लोकशाहीचा उत्सव। या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे। देशाच्या विकासासाठी, राष्ट्र घडवण्यासाठी आपलं एक मत महत्त्वाचं आहे। एकीकडे राजकीय नेते आपल्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आटापिटा करताना दिसले, तर दुसरीकडे 5व्या टप्प्यातही मतदानाचं प्रमाण मात्र कमीच दिसलं। पश्चिम बंगाल 73%, लडाख 67%, झारखंड 63%, ओडिशा 61%, उत्तर प्रदेश 58%, जम्मू काश्मीर 55%, बिहार 53%, तर महाराष्ट्रामध्ये एकूण 49% मतदान झालंय। देशभरामधली आकडेवारी आहे 58%।
राजकीय मतसंग्राम कमालीचा तापत असताना मतदानाचं प्रमाण मतदारांचा थंडपणा दाखवतं. मतदारांना मतदानासाठी यावंसं का वाटत नाही याचा सर्वच राजकीय पक्षांनी आता विचार करायला हवा. पण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मतदानासाठी दिरंगाई होत होती. त्यामुळे मतदारांनी जास्त मतदान करू नये अशी काही राजकीय पक्षांची इच्छाच असते की काय असाही आरोप होतोय. राजकारण होत राहील, मात्र लोकशाहीसाठी मतदान जास्त होणं आवश्यक आहे. नाहीतर अल्प प्रतिसादामधून मिळालेलं बहुमत हे सत्ता मिळवून देणारं असलं तरी त्याला खरंच नैतिकतेचं अधिष्ठान असेल का? यामिनी दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.